तिघी या चित्रपटाचा ट्रेलर पाहून तुम्हाला असं वाटलं होतं का, की हा चित्रपट देखील या उद्देशानं बनवलाय, की चला एक स्त्री केंद्रित चित्रपट बनवूया, जेणेकरून स्त्रियांना आपल्याला थिएटरमध्ये खेचता येईल आणि स्त्री येताना एकटी येणार नाही, ती कुटुंबाला घेऊन येईल. म्हणजेच एका तिकिटाच्या ऐवजी 4 तिकीटं खपली जातील. कारण मराठीमध्ये एक स्त्री केंद्रित चित्रपट चालला, की परत सगळे स्त्री केंद्रित चित्रपट बनवायचे आणि जबरदस्तीने बनवायचे असा एक ट्रेंड मी पाहतोय. मध्येच मी एक चित्रपट पाहिला, तो देखील स्त्री केंद्रित चित्रपट असा भासवला गेला, परंतु चित्रपटाच्या स्टोरीमध्ये काहीच दम नव्हता. तिघी ह्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून तुम्हाला तसं वाटलं होतं का? किंवा तिघी हा चित्रपट पाहून मला तसं वाटतंय का? हे या आपण व्हिडिओमध्ये नक्कीच पाहणार आहोत. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सुदर्शन जाधव. तुम्ही पाहत आहात सिनेदर्शन. तर चित्रपटामध्ये एक सीन आहे. मी तो सीन तुम्हाला सांगून सुरुवात करतो. हा स्पॉइलर नाही, लक्षात घ्या. जर तुम्ही ट्रेलर पाहिला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल. नेहा पेंडसे यांनी जे प्ले केले कॅरेक्टर स्वाती हे, ते कॅरेक्टर आणि तिचा बॉस यामध्ये काहीतरी कॉन्फ्लिक्ट आहे. तुम्हाला ट्रेलर पाहताना तुम्हाला समजतं. तर एक सीन आहे चित्रपटामध्ये, स्वाती म्हणजे नेहा पेंडसे बसले एका बार आणि रेस्टॉरंटमध्ये आणि तिच्या समोर बसलाय तिचा बॉस. तो ड्रिंक करतोय आणि समजतं की ती मजबूर आहे, कुठल्या तर दडपणाखाली आणि तिच्या मजबुरीचा फायदा घेतोय बॉस. तिला तिथून निघून जायचंय पण तो तिला जाऊन देत नाही. तिची घुसमट वगैरे आहे वगैरे. हे सगळं दाखवण्यासाठी काय लेवलची सिनेमॅटोग्राफी वापरू शकतोय किंवा कसं आपण ते दाखवू शकतो याचं एक उत्तम उदाहरण चित्रपटामध्ये मला पाहायला भेटलं. अशी ती स्वाती हे कॅरेक्टर आहे, एका चेअरवर बसले, तिच्या पुढे तिचा बॉस बसलाय आणि स्वातीच्या मागच्या साईडला एक काच आहे आणि त्या काचेमध्ये प्रतिबिंब दिसतंय त्या बॉसचं. म्हणजे पुढे देखील बॉस आहे आणि मागे देखील बॉस आहे आणि मध्ये ती स्वाती अडकले त्या सिच्युएशन मध्ये. तिला तिथून जायचंय पण ती जाऊ शकत नाही कारण ती मजबूर आहे. अशाच प्रकारचे आणखीन काही सीन तुम्हाला चित्रपटामध्ये पाहायला भेटणार आहेत. म्हणजे जी गोष्ट मी तुम्हाला सांगत असतो ना, मराठी चित्रपटामध्ये सगळ्याच गोष्टी तोंडी सांगून टाकतात. म्हणजे असं असं झालं, तसं तसं सगळंच कॅरेक्टर तोंडाने सांगतो. काही गोष्टी व्हिज्युअली दाखवा ना. ही गोष्ट या चित्रपटामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. खूप साऱ्या गोष्टी व्हिज्युअली तुम्हाला दाखवल्या जातील, ज्या गोष्टी तुम्ही जरी नोटीस केल्या नाही तर सबकॉन्शियसली ती फील कराल तुम्ही गोष्ट. आता आपण बोलूया चित्रपटाच्या कथेबद्दल. चित्रपटाची कथा लिहिली आहे जिजीविषा काळे, या ज्या चित्रपटाच्या दिग्दर्शिका आहेत त्यांनीच या चित्रपटाची कथा लिहिली. कथा अतिशय सुंदर आहे, कथेचा विषय खूप सुंदर आहे, जे कॅरेक्टर डेव्हलप केले त्यांनी ते अतिशय सुंदर आहेत. तुम्हाला आवडतील त्या कॅरेक्टरच्या आयुष्यामध्ये डोकावून पाहायला. दुसरी गोष्ट म्हणजे चित्रपटाचा स्क्रीन प्ले अतिशय सुंदर आहे. म्हणजे जितकं सुंदर कथा तितकाच सुंदर, त्यापेक्षा सुंदर चित्रपटाचा स्क्रीन प्ले. हे मी बोलतोय कारण मला चित्रपट कधी सुरू झाला आणि फर्स्ट हाफ कधी संपला कळालंच नाही. चित्रपट असताना सुद्धा छोटा आहे, 1 तास 47 मिनिटाचा चित्रपट आहे, परंतु तरी देखील इतका सुंदर स्क्रीन प्ले. तुम्ही फर्स्ट हाफ मध्ये तर अजिबातच बोर होणार नाही, इतका सुंदर फर्स्ट हाफ लिहिला गेलाय. काही कट तर असे म्हणजे खटकन तुम्ही पास्ट मध्ये जाता, खटकन तुम्ही प्रेझेंट मध्ये येता. जे काही कॅरेक्टर आहेत चित्रपटामधले ते वेळ घेत नाहीत त्यांचा कॉन्फ्लिक्ट तुमच्या समोर मांडण्यासाठी. हळूहळू कॅरेक्टर बिल्डअप होतात. नाही, आता बोलूया चित्रपटाच्या डायलॉग बद्दल. तुम्हाला असं कुठंच वाटणार नाही की या चित्रपटामधले डायलॉग नाटकी आहेत किंवा एखाद्या मालिकेसारखे नाही वाटणार. असं वाटणार की ही रिअल लाईफ मध्ये आपण असंच बोलतो, की असंच आपण बनी भावंड भांडतो, असंच आपल्यात वाद होतात किंवा खूप मोठे मोठे संवाद आणि मोनोलॉग वगैरे असे ज्ञान देणारे, प्रेक्षकांना ज्ञान देणारे मोनोलॉग नाही तुम्हाला पाहायला भेटणार. परंतु तरी देखील खूप छोटे छोटे किंवा एखादा मोठा संदेश तुम्हाला भेटून जाईल. तुम्हाला तुमच्या जवळचे, तुमच्या वापरातले वाटतील असे डायलॉग प्राजक्त देशमुख यांनी लिहिलेत. आता बोलूया सिनेमाच्या सिनेमॅटोग्राफी बद्दल. सिनेमॅटोग्राफीचं एक उदाहरण मी सुरुवातीलाच दिलं. मिलिंद जोजोग यांची सिनेमॅटोग्राफी अतिशय उत्कृष्ट आहे. म्हणजे तुम्ही एक सीन पाहिला असेल, सोनाली कुलकर्णी या जिन्यामध्ये बसलेत, रात्रीचं वेळ आहे आणि स्ट्रीट लाईट त्या जिन्यामध्ये पडते, त्यांच्या अंगावर देखील ती स्ट्रीट लाईट दाखवली आणि त्यांची जी घालमेल, त्यांच्या मनातले जी काही गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला त्या व्हिज्युअल मधून समजतात. आणि अशा प्रकारच्या खूप सारे गोष्टी आहेत. म्हणजे मला स्पेशली आवडलं म्हणजे भारती मॅमच्या जे काही क्लोजअप्स आहेत, मिड क्लोजअप आहेत आणि त्यांचे एक्सप्रेशन इतके छान पद्धतीने टिपलेत, मला प्रचंड आवडल्या या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी. तुम्हाला थिएटरमध्ये पाहताना वाटणार की तुम्ही अतिशय दर्जेदार सिनेमा पाहताय. आर्ट डिझाईन देखील तितकंच तगड आहे. ते जे घर दाखवलंय, घरातला जो कलर आहे, घरातल्या ज्या वस्तू वगैरे आहेत, घरातले जे किचन वगैरे आहे, या सगळ्या गोष्टींना तुम्हाला असं वाटतं की ते कॅरेक्टर म्हणजे त्यांचं ते राहतं घर आहे असं तुम्हाला जाणवतं. आणि हे कसं असतं माहिती आहे, सबकॉन्शियसली आपल्याला या गोष्टी कळत असतात, परंतु कॉन्शियसली या कोणीतरी केलेले असतात, म्हणजे आर्ट डिपार्टमेंटने केलेले असतात. कॉस्ट्युम्स अतिशय परफेक्ट आहेत. काही चित्रपट असे असतात मराठीतले जे कॉस्ट्युमचा विचारच केलेला नसतो. मग ते कॅरेक्टर काय आहे, ते कोणत्या विचारात आहे, त्यांचं काय इमोशन आहे, मग त्या इमोशनला जाणारा कलर कोणता असावा किंवा ते कुठल्या सिच्युएशन मध्ये, त्या सिच्युएशन मध्ये ते कोणत्या कपड्यावर असणार आहे. म्हणजे आईला जर मेडिकल इमर्जन्सी झाली असेल तर आपण नटून तर जाणार नाही ना, हाय त्या कपड्यावर निघणार. तर ते घरातले कपडे तुम्हाला पाहायला भेटतील आणि ती गरजेची गोष्ट असते. मेकअप नाही, ही तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आजपर्यंत तुम्ही सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे यांना ग्लॅमरस रोल मध्ये पाहिलं असेल, परंतु या चित्रपटाचा विषय जसा आहे, कॅरेक्टर जसे आहेत, ज्या सिच्युएशन मध्ये ते कॅरेक्टर आहेत, तेव्हा ते कॅरेक्टर मेकअप करणार नाहीत, ही साहजिक गोष्ट आहे. आणि मग ऍक्ट्रेसनं देखील तो मेकअप करू नये हा निर्णय घेणं
आणि ऍक्टरनी सुद्धा त्या निर्णयाला होकार देऊन स्वतःला बिना मेकअपचं प्रेझेंट करणं हे धाडसाचं काम आहे. कारण सोनाली कुलकर्णी, नेहा पेंडसे यांनी ऍक्टिंगवर हा चित्रपट खांद्यावर पेललाय. जर एखाद्या ऍक्टरनं चांगलं काम केलं असेल तर कौतुक करणं सुद्धा गरजेचं आहे. प्रत्येक वेळी मराठी ऍक्टर्सना ट्रोलच करणं, त्यांची मापच काढणं हे गरजेचं नाही. चांगलं काम केलं असेल तर त्याचे कौतुक देखील केलं पाहिजे. आणि खरंच सोनाली कुलकर्णी, नेहा पेंडसे आणि भारती आचरेकर मॅम तर खरंच ग्रेट ऍक्टर आहेतच, परंतु सगळ्यांनीच चांगलं काम केलंय. पुष्कराज चिरपुडकर हे देखील तुम्हाला चित्रपटामध्ये पाहायला भेटतील आणि त्यांनी देखील चांगलं काम केले. निपुण धर्माधिकारी यांचं देखील काम चांगलं आहे. सगळ्यांची रिअलिस्टिक ऍक्टिंग वाटते. सोनाली कुलकर्णी यांच्या गळ्यावरच्या सुरकुत्या देखील तुम्हाला चित्रपटामध्ये पाहायला भेटतील. नो मेकअप इथपर्यंत ठीक आहे, परंतु जर तुम्हाला आणि मला जर सोनाली कुलकर्णी यांच्या गळ्यावरच्या सुरकुत्या दिसत असतील तर मेकरांना सुद्धा शूट करताना दिसले असतील, परंतु त्या लपवण्याचा निर्णय त्यांनी घेतला नाही, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. जेव्हा ऍक्ट्रेसला आपल्या ऍक्टिंगवर कॉन्फिडन्स असतो तेव्हाच हा निर्णय घेऊ शकतात बरं का त्या. चित्रपटाचं म्युझिक अप्रतिम आहे. चित्रपटाचा जो टोन आहे, जो मूड आहे, तो मूड पुढे घेऊन जातं. तुम्हाला कोणतंही गाणं जबरदस्तीचं वाटत नाही. कोणतंही गाणं वेळ खाऊ स्ट्रेच करतंय सिनेमाला असं वाटत नाही. शेवटचं गाणं आहे, गाण्याचं नाव आहे पुन्हा पुन्हा. सगळी गाणं जितेंद्र जोशी यांनी लिहिलेत, परंतु शेवटच्या गाण्याचे जे काही बोल आहेत ते जर तुम्ही शांतपणे ऐकले तर खरंच तुमच्या डोळ्यातून पाणी येईल. मला देखील कंठ दाटून आलेला की काय लिहिलंय गाणं जबरदस्त जितेंद्र जोशी यांनी, म्हणजे असं हृदय काढून ठेवलंय तुमच्या समोर. आता निगेटिव्ह गोष्टीबद्दल बोलूया. चित्रपटामध्ये 3 गोष्टी निगेटिव्ह वाटल्या. पहिली निगेटिव्ह गोष्ट म्हणजे चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तुम्ही पाहिलं असेल की सोनाली कुलकर्णी म्हणतायत नेहा पेंडसे यांना की मी तुझा आणि आईचा चिखल तुडवत बसायचं का, माझा देखील चिखल आहे चिवडायला. सांगण्याचा उद्देश असा की ते म्हणतायत की आई आणि तुझ्याच आयुष्यातले प्रॉब्लेम कडे मी पाहत बसायचं का, सॉल्व्ह करत बसायचं का, माझे देखील प्रॉब्लेम आहेत सॉल्व्ह करण्यासाठी, हे सांगण्याचा प्रयत्न करतायत. पण चित्रपटामध्ये तिचे प्रॉब्लेम सांगितलेत का, नाही. एका सीन मध्ये थोडेफार दाखवलेत आणि एका सीन मध्ये स्वतः सोनाली कुलकर्णी यांच्या डायलॉग मधून ते प्रॉब्लेम सांगते तिच्या बहिणीला, म्हणजे नेहा पेंडसे यांना. परंतु ते दाखवाय पाहिजे होती. जर ते तुम्ही दाखवले नाही तर मग चित्रपट काय उरतो. तर चित्रपट सारिकाचे जे काही पर्सनल प्रॉब्लेम आहे, जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, बॉस बरोबर जो काही कॉन्फ्लिक्ट सुरू आहे त्याचा तो, आणि आईचं जे आजारपण आहे, या दोघींबद्दलच हा चित्रपट राहतो ना. सारिकाचे देखील जे काही डायलॉग तुम्ही वापरलाय ट्रेलर मध्ये, जी माझा देखील चिखल आहे चिवडायला, ते चिखल चिवडलेलं तुम्ही दाखवलेलंच नाही, किंवा तो काय चिखल आहे तो दाखवलेलाच नाही. त्यामुळं सारिका थोडीशी अलिप्त राहते तिघींच्या स्टोरी मधून, आणि दोघींची स्टोरी तुमच्या समोर ठेवल्या आणि सारिकाला कुठं मागं ठेवले असं वाटतं. त्यामुळे खऱ्या अर्थानं ही तिघींची स्टोरी वाटत नाही, तिघी वाटत नाहीत ह्या, हे थोडंसं मिसिंग वाटलं. आणखीन जास्त प्रॉब्लेम सारिकाचे व्हिज्युअली दाखवले असते तरी चाललं असतं. चित्रपटाची लेंथ तशी 1 तास 25 मिनिटाची आहे. चित्रपट कुठेही बोर होत नाही. त्यामध्ये एक 5-10 मिनिटं आणखीन वाढली असते तर आणखीन चांगलाच झाला असता चित्रपट. आता दुसऱ्या गोष्टीबद्दल बोलूया. जो काही कॉन्फ्लिक्ट दाखवलाय स्वातीचा, फर्स्ट हाफ मध्ये खूप चांगल्या प्रकारे दाखवलाय स्वातीचा जो कॉन्फ्लिक्ट सुरू आहे बॉस बरोबरचा तो, परंतु जेव्हा सेकंड हाफ सुरू होतो तेव्हा खूप असा काळ निघून जातो ज्यामध्ये ती बॉसची परत एंट्री होतच नाही. म्हणजे तो कॉन्फ्लिक्ट असं वाटतं की अरे हे विसरून गेले की काय स्वातीच्या आयुष्यातलं कॉन्फ्लिक्ट, म्हणजे जे काही बीट मेंटेन करायला पाहिजे होतं ते बीट थोडंसं मिस होतं. आणि प्रेक्षकांना किंवा मला देखील असं वाटलं अरे काय झालं, तो जो काही सबप्लॉट होता स्वातीचा तो काही अनसॉल्व्हच ठेवायचा आहे का, म्हणजे त्याला काही परफेक्ट रिझॉल्युशन भेटणार आहे की नाही असं वाटतं. आणि तेव्हाच परत एकदा बॉसची एंट्री होते आणि मग त्याच्या रिलेटेड जे काही सिक्वेन्स तुम्हाला पाहायचा असतो तो तुम्हाला पाहायला भेटतो आणि त्याला शेवटी एक परफेक्ट रिझॉल्युशन भेटतं. परंतु ती गोष्ट देखील मला असं वाटतं की एका बीट मध्ये ठेवली असती चाललं असतं. सारिकाची देखील पर्सनल कॉन्फ्लिक्ट त्याच बीट मध्ये आधीमध्ये पेरली असते तर ती खऱ्या अर्थाने तिघींची गोष्ट झाली असती. आता तिसरा सगळ्यात महत्वाचा निगेटिव्ह पॉईंट मला वाटला तो म्हणजे पहा, चित्रपटाच्या सुरुवातीपासून ना तुम्हाला 3 वेगवेगळे कॅरेक्टर दिसतात. म्हणजे स्वाती दिसते, तिच्या पर्सनल ज्या काही अडचणी तिच्याशी ती फाईट करते, त्याचबरोबर ती आईच्या आजाराशी फाईट करते. ओके, पण ती एकटी फाईट करते. आई जी आहे, आईच्या मनामध्ये काही घुसमट आहे, तिनं काही सिक्रेट तिच्या मनामध्ये लपवून ठेवलेत आणि ती तिच्या आजाराशी फाईट करते. ही तिची वैयक्तिक फाईट वाटते. त्याचबरोबर जी सारिका आहे तिचं देखील काहीतरी तिच्या मनामधल्या गोष्टी आहेत, तिच्या काही अडचणीत, आणि ती आईच्या आजाराशी फाईट करते. हे सगळे इंडिव्हिज्युअल फाईट करते असं वाटते. त्या एकत्र येऊन तिघी कधी बनतात, त्या बनतात जी तुम्ही ट्रेलर मध्ये वाक्य ऐकलं असेल भारती आचरेकर मॅम यांचं की मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आजपर्यंत मी तुमच्या पासून लपवली. ती आई तिच्या 2 मुलींना म्हणते. हा सीन जेव्हा चित्रपटामध्ये येतो ना तेव्हा भारती आचरेकर मॅम यांचे 1 शॉट आहे, म्हणजे त्यांचा एकट्याचा सिंगल कॅरेक्टरचा शॉट आहे, आणि त्यानंतर नेहा पेंडसे यांचा एक मिड क्लोजअप शॉट आहे, म्हणजे त्यांचे वेगळा शॉट घेतलाय, आणि सोनाली कुलकर्णी यांचा एक वेगळा शॉट घेतलाय. म्हणजे तिन्ही कॅरेक्टरचे वेगवेगळे शॉट घेतले. परंतु खरं तर त्या एका सीन नंतर त्या इंडिव्हिज्युअल आहेत ते एकत्र येऊन तिघी बनतात. म्हणजे चित्रपटाची कथा ज्यासाठी घडली आहे की आईने एक लपवलेलं सिक्रेट, आणि ते सिक्रेट तुमच्या समोर येणार आहे, त्या मुलींच्या समोर येणार आहे, आणि जेव्हा ते सिक्रेट त्या मुलींच्या समोर येतं त्यानंतर शेवटच्या शॉट मध्ये ते तिघी जणी एकत्र येतात आणि एकमेकीला मिठी मारतात. तेव्हा देखील त्या 2 मुलींच्या चेहरा दाखवलेला नाही. त्या पाठमोर आहेत, त्यांची पाठ दिसते तुम्हाला, परंतु चेहरा दिसत नाही. मला असं वाटलं की या सीन वेळी तिन्ही कॅरेक्टर एका वेळी एका त्या लोकेशनवर हजर नसाव्यात, म्हणून प्रत्येकाची
प्रत्येकाचे वेगवेगळे शॉट घेतलेत, म्हणून प्रत्येकाचे मिड क्लोजअप आहेत वेगवेगळे तिन्ही कॅरेक्टरची, आणि हीच गोष्ट त्या सीनचं जी काही ताकद आहे ना ती ताकद कमी करते. ह्या सीन मध्ये त्या इंडिव्हिज्युअल नाही राहत, त्या एकत्र येतात आणि तिघी म्हणतात. खऱ्या अर्थाने चित्रपटाच्या नावाला तो सीन जस्टिफाय करतो, आणि त्याच सीन मध्ये तिन्ही कॅरेक्टर कदाचित एकत्र नसावेत एका लोकेशनवर, म्हणून त्यांचे वेगवेगळे शॉट घेतलेत. या सीन मध्ये खूप ताकद होती, हाच खूप महत्वाचा सीन होता. या सीन मध्ये खूप जास्त इमोशन होते, प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालण्याची चान्स होता, परंतु या सीन मध्ये का त्या तिघी एका फ्रेम मध्ये एकत्र दाखवलेल्या नाहीत, का एक वाईड अँगल शॉट नाही ज्यामध्ये तिन्ही त्या स्त्रिया एकत्र दिसतील आणि त्यांचं आपसातलं ती जी सिच्युएशन जेव्हा तिची आई व्यक्त होते तिचं आयुष्यभराचं सिक्रेट सांगते, तेव्हा त्या मुलींचे बॉडी लँग्वेज समजणं, एकमेकींकडे त्यांचं पाहणं, त्यांचं रिॲक्ट होणं हे गरजेचं होतं. शारीरिक रिॲक्शन ज्यांच्या ज्या आहेत, त्यांच्या हालचाली त्या देखील समजणं गरजेचं होतं. त्यांचं आईकडे धाव घेणं आणि तिला मिठीत घेणं ह्या सगळ्या गोष्टी लांबून पाहत जर प्रेक्षकांना दाखवले असेल तर तो सीन आणखीन स्ट्रॉंग झाला असता. परंतु लक्षात घ्या, मी आणखीन एकदा रिपीट करतो, ह्या ज्या 3 निगेटिव्ह गोष्टी ज्या मी म्हटलो त्या गोष्टी या चित्रपटाला वीक बनवत नाहीत. थोड्याफार प्रमाणात इमोशनल थोडासा ग्राफ डिस्टर्ब होतो, परंतु मला असं वाटतं की तरी देखील चित्रपट खूप छान बनलाय, अतिशय सुंदर बनलाय. जो प्रश्न मी सुरुवातीला तुम्हाला विचारला त्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देतो. हा चित्रपट स्त्रियांना इमोशनल ब्लॅकमेल करून चला एक स्त्री केंद्रित चित्रपट बनवूया आणि स्त्रियांना थिएटरमध्ये बोलवूया आणि मग एका तिकिटाऐवजी 3 तिकीट खपली जातील या उद्देशाने नक्कीच बनवलेला नाही. हा चित्रपट स्त्रियांचा आहे, परंतु स्त्रियातील माणसाचा चित्रपट आहे. लक्षात घ्या, तो स्त्रियांच्या नावावर विकण्यासाठी बनवलेला नाही. चित्रपट खूप प्रामाणिकपणे बनवलाय. चित्रपटामध्ये बारीक सारीक गोष्टींवर काम केलं गेलंय. जेव्हा मराठीमध्ये दर्जेदार काम होईल तेव्हा ऍज अ मूव्ही रिव्ह्यूवर त्या गोष्टीचं कौतुक करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. प्रत्येक वेळी मराठी कलाकारांना ट्रोलच केलं पाहिजे असं काय नाही. ट्रेंड सुरू आहे म्हणजे त्या ट्रेंड मध्ये मला हात धुवायचं नाही, तसं काहीतरी करून मराठी कलाकारांना ट्रोल करून व्ह्यूज मिळवायचे नाहीत. मराठी कलाकारांनी जेव्हा चांगलं काम करतील तेव्हा तोंड भरून मला त्यांचं कौतुक करायचंय, म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय. व्हिडिओ थोडासा लेंदी झाला असेल, पण मी तुम्हाला हे सांगू शकतो नक्कीच की तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये, जर तुम्हाला पैशाची, वेळेची किंवा इतर कोणत्या अडचणी नसतील तर प्लीज तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पहा. ओके, ठीक आहे, तर मी इथंच थांबतो. आपण पुन्हा एकदा एका नवीन चित्रपटावर चर्चा करण्यासाठी नक्कीच भेटू. तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. धन्यवाद.